अगदीच हा सामना खूप चांगला आहे. हा सामना रंगेल मोहन पारधी बनाम प्रशांत भोईर. हा सामना रंगेल प्रकाश पारधी बनाम शिवाजी भोईर. हा सामना रंगेल अगदीच बालचंद्र पारधी बनाम अगदीच सुशांत भोईर. अगदीच असा सामना रंगणार आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी दोन्ही टीम चे 12th मॅन या ठिकाणी नाव सांगण्यासाठी शिवाजी भोईर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. सांघिक पहिला वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला आहे तो शिवाजी भोईर. पहिलं पॉवर प्लेचं पहिले षटक आणि इथे पहिला चेंडू मिड स्टंपवरना चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये लेग स्टंप उकळवण्याचा इरादा इथे मात्र शिवाजी भोईरचा. एक अनुभवी गोलंदाज मोहन पारधी स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रकाश पारधी. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय शिवाजी भोईर. इथे मात्र पंचांनी बोट उंचावलंय, बोट आकाशात केलंय आणि अगदीच्या ठिकाणी पायचीत पकडलाय. अगदीच्या ठिकाणी गोल्डन डकचा शिकार टाकलाय. अगदीच्या ठिकाणी या खेळाडूचा संपवला यावेळेस मात्र खेळ आणि फलंदाजाला परतावं लागेल. अगदी दोन चेंडूचा विचार केल्यानंतर दोन्ही चेंडू या ठिकाणी आपण पाहिले. खूप चांगले चेंडू हाताळले गोलंदाज शिवाजी भोईरनं. एक धारदार गोलंदाजी, धारदार गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज एक जबरदस्त होनहार खेळाडू. अतिशय चांगली गोलंदाजी, काय जबरदस्त गोलंदाजी. मोहन पारधेसारख्या गोलंदाजाला मात्र जागेवरती उभं ठेवलं गोलंदाज शिवाजी भोईरनं. तोच गोलंदाज पुन्हा एकदा इथे मात्र घुटना टेक मात्र दोन्ही क्षेत्राच्या मधोमध बिटून द गॅप खेळलाय. चेंडू थांबणार नाही, चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार. रन्स मिळत आहे 4 चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. चौकाराला आहे, चौकारनं मात्र वैयक्तिक स्वतःचं खातं ओपन केलंय. इथे हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलं आहे भालचंद्र पारधी. यावेळेस आपण पाहतोय चौकार जरूर ठोकला, त्यानंतर दुसरा चेंडू कमबॅक केला गोलंदाज शिवाजी भोईरनं. 3 षटकांची लढत आहे. 2 राऊंड मारून मात्र या ठिकाणी खांदा टीम क्वार्टर फायनल खेळण्यास सज्ज झाल्या. हा सामना महत्त्वाचा दोन्ही टीमसाठी, अर्थात कोंबलवाडी आणि चाकण. इथे मोठा फटका, ताकदवर फटका, ताकद आणि नजाकत. हा चेंडू जाईल लॉंग ऑनला, मिळती रन 6 षटकार. थँक्यू, थँक्यू डीजे. 10 धावा स्कोअर कार्डवरती. सुरुवात मात्र या ठिकाणी खूप चांगली होती चाकण टीमसाठी. इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार स्ट्रोक, लांबवरचा प्रवास, लांबवरचा षटकार या ठिकाणी आपण पाहतोय निघालाय. यावेळेस मात्र भालचंद्र पारधीच्या बॅटमधून ओव्हर क्रमांक 1 संपलाय. धावा आल्या 16. थँक्यू डीजा. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या आल्या त्या मात्र 16 आणि त्यानंतर ओव्हर क्रमांक या ठिकाणी घेऊन आलाय 2. या ठिकाणी आपण पाहतोय अनंता. ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी घेऊन आलाय गोलंदाज. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय अनंत हा गोलंदाज. अतिशय चांगला वेगवान गोलंदाज. स्वतः शिवाजी भोईरनं जवळपास जर आपण पाहिलं प्रशांत भोईरनं स्वतःकडे षटक न घेता विश्वास दाखवलाय गोलंदाज अनंता या गोलंदाजावरती. आणि स्वतः मला तर वाटते कदाचित 3रे षटक या ठिकाणी घेऊन येईल, कारण नेहमी आपण पाहिलं ना या खेळाडूला तर खूप चांगली गोलंदाजी असते.
इथे स्वीप केलाय, चेंडूला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळून काढलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, तो परत चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. चौकार. 'थँक्यू डीजे'. चौकार टोकलाय. तदनंतर गोलंदाज पुन्हा एकदा अनंत बॉलिंग ट्रॅकवरती. प्रकाश पारदीसाठी पुढील बॉल. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ द लेनचा चेंडू उडवला एस्टेनच्या मागे, अगदीच लॉंग स्टॉपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या डोक्यावरनं, अगदी स्क्वेअरलेग बॉन्ड लाईनच्या डोक्यावरनं चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. 4. 4. चौकार. 18 धावा स्कोअर कार्डवरती, जवळपास 24 धावा स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय. पहिल्या षटकात 16, यावेळेस चौकार हॅट्रिकच्या कगारवरती. फलंदाज प्रकाश पारदी, गोलंदाज मात्र थोडीशी या ठिकाणी खराब लेननं गोलंदाजी करतो. इथे स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला अडवायचं होतं, वाडिश लॉंग ऑफमध्ये चेंडू गेलाय. रनआउटची संधी, डोक्याची घंटा, आणि इथे मात्र चेंडूला अडवलाय, परंतु इथे रन्स कंप्लीट झाल्या 3. इथे कदाचित 1 धाव होऊ शकला असते, तिथे 3 धावा कंप्लीट झाल्यात. 3 धावा, 3 धावेनं टोटल स्कोअर जाऊन पोहोचेल 27 अंकावरती. दुसरे षटक मार्गेच ते प्रगतीपथावरती. धावाल्यात एकंदरीत 27 धावा. ग्राउंड आपण पाहतोय, थोडंसं या ठिकाणी छोटं ग्राउंड हे वाटतंय, परंतु षटकार खूप लांब लांब वरती जात आहेत. कारण इथे आपण पाहतोय ना की भरपूर धावसंख्या. इथे स्विंग करण्याचा प्रयत्न होता. इथे आपण पाहतोय वाईड बॉल, लेग स्टंपवरती चेंडू अतिरिक्त बाहेरून पंचांनी यावेळेस दंडित केला. अगदीच राऊंड विकेटचा मारा करतोय गोलंदाज आपण पाहतोय अनंत. अनंत मात्र चूक करतोय. आत्तापर्यंत अनंत खराब गोलंदाजी केली. 12 धावा आत्तापर्यंत 3 चेंडू मागे अनंतानं देखील खर्च केलात. म्हणजे हे षटक थोडंसं महागडं ठरेल. पहिल्या षटकामध्ये जरूर 16 आल्या, परंतु या षटकामध्ये देखील 3 मध्ये 12 आल्यात. इथे चांगला फटका बसलाय. शिवाजी भोईर कोणती चूक करणार नाही, सहजच या ठिकाणी या कॅच कॅरी करतोय आणि इथे विकेटचं पतन. अठ्ठावीस धावा स्कोअर कार्डवरती. 2 बाद 28. प्रशांत भोईरनं मात्र यावेळेस खूप चांगला झेल टिपला, झेल कॅरी केला आणि खऱ्या अर्थानं मात्र भालचंद्र पारदीचा या ठिकाणी मात्र हा झेल टिपला होता. विकेट क्रमांक 2 गमावले टीम कोंबलवाडी संघानं. अतिशय चांगली लढत या ठिकाणी चालू, टफ फाईट मॅच. गोलंदाज तयार अनंता. इथे खूप चांगले फिल्डिंग, अगदीच फर्स्ट स्लिपमध्ये चेंडूनं जर का एक धाव मात्र इथून बाईकच्या स्वरूपामध्ये ॲड होईल आणि स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 29 अंकावरती. 29 धावा स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राहिलेच जरूर, परंतु निश्चितच धावा देखील भरपूर आल्या त्याही षटकामध्ये. इथे वारंवार खराब गोलंदाजी होत असताना आपण पाहतोय. हा आलाय वाईड बॉल. अवांतर धावसंख्येने स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल 30 अंकावरती. 2 चेंडू आत्तापर्यंत अवांतर फेकलेत गोलंदाज अनंतानं. त्या व्यतिरिक्त गोलंदाजी चांगली केल्या, परंतु स्ट्राईकसाठी जर का आपण पाहिलं ना तर फलंदाज सज्ज झाला योगेश देखील एक चांगला फलंदाज आहे. योगेशची देखील बॅटिंग खूप चांगली आहे. इथे मात्र काय घडलं, दोन्ही ढेंगाच्या फटीतून हा चेंडू मात्र निघून गेला, परंतु तत्पूर्वी इथे धावा देखील कंप्लीट केल्या त्या 2 आणि 16च्या रनरेटनं 16च्या औसतनं स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 32 अंकावरती. 2
पंच 33 धावा. येस, अगदीच थोडंसं या ठिकाणी स्कोअरमध्ये गपलत झाली होती. 33 धावा स्कोअर कार्डमध्ये बदल झाला आहे. 33 धावा एकंदरीत स्कोअर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावरती या स्वतः प्रशांत भोईर यावेळेस आपण पाहतोय. सुशांत भोईर यावेळेस आपण पाहतोय, कारण स्वतः प्रशांत भोईरनं चेंडू हातात न घेता सुशांत भोईरवरती विश्वास दाखवलाय. इथे लेफ्ट हँड बॅटर चेंडूला उडवला एस्टनच्या मागे. प्रकाश पारधीच्या बॅटमधून चेंडूला केलाय हुक आणि चेंडूला धाडलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. अगदीच कोंबलवाडी टीमसाठी डी एन पवार यांच्या शुभेच्छा आल्यात आणि निश्चितच माझ्यासाठी देखील शुभेच्छा, धन्यवाद. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय स्कोअर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचत आहेत. एकंदरीत आपण पाहिलं ना तर 38 धावा स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय. 2.2 चेंडूचा खेळ एकंदरीत संपलाय. धावा एकंदरीत 38 धावा. अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहतोय. प्रकाश पारधी आणि योगेश च्या माध्यमातून डायरेक्ट हिट होणं गरजेचं होतं, अपेक्षित होतं. अपेक्षा होती की डायरेक्ट हिट होईल, परंतु एक जमेची बाजू मला मात्र समजली नाही की प्रशांत भोईरसारखा एक जबरदस्त गोलंदाज असताना त्याने स्वतःकडे षटक का घेतला नाही, स्वतः गोलंदाजी का केली नाही. अगदीच कुठेतरी नवोदित खेळाडूंना जास्तीत जास्त त्यांनी चान्स देण्याचा प्रयत्न केला आहे. 39 धावा. इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, इथे डायरेक्ट हिट. काय जबरदस्त हिट केल्या आणि इथे मात्र विकेटचं पतन. अगदी धावफलकावरती जर विचार केला तर 39 धावा. त्यानंतर स्लॅम डिलिव्हरी, फटका फसलाय, चेंडू हवेत, झेलची संधी आणि इथे कोणती चूक करत नाही. अगदी त्या ठिकाणी आपण पाहतोय सहजच या ठिकाणी हा झेल कॅरी केला जातोय. अतिशय चांगला झेल या ठिकाणी टिपलाय, विकेटचं पतन. 39 धावा स्कोअर कार्डवरती शेवटचं षटक प्रगतीपथावरती. या चांगली बॅटिंग या ठिकाणी आत्तापर्यंत आपण पाहतोय. शेवटचा बॉल इथून शिल्लक न बॅटर मैदानच्या आतमध्ये जातोय, मैदानच्या आतमध्ये रतन. 4 बाद 39. थँक्यू डीजा, थँक्यू. शेवटचा बॉल शिल्लक असणारे विजयास अगदीच जर का आपण पाहिलं ना तर जास्तीत जास्त धावेंचं इथे टार्गेट देण्याचा प्रयत्न इथे असेल टीम वाईड बॉल. यास वाईड बॉल घोषित केला आहे पंचांनी, दंडित केलं आहे पंचांनी अगदीच्या ठिकाणी. फेल डिलिव्हरी केलाय चेक अगदीच्या, परंतु वाईट बॉल आहे अगदीच्या ठिकाणी.
वाईट बॉलनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 40 या अंकावरती. शेवटचा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटचा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. धावा आल्या धावफलकावरती बाद राहा. 40 धावा. आणि इथे मात्र काय जबरदस्त चेंडू. इथे मात्र चेंडू आला डॉट. खूप चांगला चेंडू मिस केला आणि इथे पहिले सत्र संपलंय 40 अंकावरती. एक्केचाळीस धावींचं पाठलाग करायचं. येणारे 18 बॉल 41 धावींची गरज. दोन्ही टीमला देऊया खूप. ऑन स्ट्राईकला प्रशांत, नॉन स्ट्राईकला सुशांत. ही जोडी मैदानच्या आतमध्ये. मोहन पारदे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहिली मागील मॅचमध्ये. याही मॅचमध्ये तीच अपेक्षा करूयात. पहिला चेंडू मोठा फटका, फटका फसला, चेंडू हवेत. इथे काहीही चूक केलेली नाही आहे, कोणतीही चूक केलेली नाही आहे. आणि नक्कीच प्रशांत भुईरची एक महत्त्वाची विकेट होती. अतिशय चांगली विकेट्स होती आणि ती विकेट मात्र या ठिकाणी मिळवले मोहन पारदीनं. यावेळेस पकडला मात्र या खेळाडूचा झेल आणि संपवला खऱ्या अर्थानं प्रशांत भुईरचा खेळ. आज थँक्यू. अगदीच पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन या ठिकाणी आपण पाहतोय.
अतिशय चांगली गोलंदाजी राहिले, चांगलं झेल या ठिकाणी कॅरी केला योगेशनं, चांगली साथ दिली मोहनला. इथे चांगला फटका खोलो टप्प्यात चेंडू खोदून काढलाय, रनआउटची संधी होऊ शकली असती, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण वसंत ठोंबरेच्या माध्यमातून आपण पाहतोय. अतिशय खूप चांगले फील्ड झाले, सिंगल आले, सिंगलनं वैयक्तिक स्वतःचं खातं ओपन केलं आहे, टीमचं खातं ओपन केलं आहे चाकण टीमचं. आता चेंडू शिल्लक आहे 16 आणि 16मध्ये बनवायचे आहेत 40. सुशांत भोईर अगदीच चाकण टीमचा खऱ्या अर्थाने कर्दनकाल, चाकण टीमचा खऱ्या अर्थानं जर का आपण पाहिलं ते एक हुकमी एक्का म्हणजे सध्याच्या घडलं त्याच्याकडे पाहिलं जातं आहे. एक शितारा आहे, मोहन पारदीवरती हल्ला चढवला, हल्ला बॉल, चेंडू जाईल सीमा पार, हा येतोय 6 धावांसाठी बिग स्ट्रोक षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. 18-19 वर्ष वयोगटातला खेळाडू असेल, पर या 2-3 वर्षामध्ये खेळाडूनं काय जबरदस्त क्रिकेटमध्ये स्वतःला झोकून दिलं आहे. सराव परफेक्ट आहे, परफेक्ट सराव या खेळाडूचं आहे आणि या 2-3 वर्षामध्ये त्याने आपलं नाव लौकिक मिळवलं आहे. खऱ्या अर्थानं कुठेही स्पर्धा असो, पुणे जिल्ह्यामध्ये असो किंवा रायगड जिल्ह्यामध्ये असो, अगदी चांगली कामगिरी या खेळाडूची राहिली आहे प्रत्येक. इथे मात्र आणि अगदीच्या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना तर इथे मात्र पंचाने बोट उंचावलं आहे, इथे विकेटचं पतन आणि इथे मात्र कुठेतरी नक्कीच या ठिकाणी थोडीशी खराब कामगिरी राहिली, निराशा केली. खरं तर षटकार ठोकला होता आणि षटकार ठोकल्यानंतर मात्र लागलीच कमबॅक केला. कुठेतरी थोडंसं या ठिकाणी स्वतःला कुठेतरी आतमध्ये येऊन खेळायचं होतं, परंतु चेंडू सरळ श्रेयष्टीवरती येऊन आदलला. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये गेला आहे, बॅटर नेम निशांत. यस, सुशांत यांचे छोटे बंधू. इथे मोठा फटका, काय जबरदस्त, एक गेला तर दुसरा आतमध्ये. अगदीच्या ठिकाणी आपण पाहतो जरी सुशांत बाद झाला असेल तरी देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, मैदानाच्या आतमध्ये अगदी जबरदस्त फटका षटकार ठोकला. षटकारने टीमची टोटल धावसंख्या 13 या अंकावरती. थँक्यू डीजे, थँक्यू. सुशांतची जागा सांभाळण्यासाठी गेलेला न्यू बॅटर आपण पाहतो निशांत, सुशांतचाच बंधू. काय जबरदस्त, इथे पुन्हा एकदा मोठा फटका, स्लोअर गतीचा चेंडू होता, इथे मात्र हुक केलाय, पुन्हा एकदा बॅक टू बॅक, हा आलाय 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. अगदीच जर आपण पाहिलं तर पप्पू भोईरच्या हाताखाली शिकलेली ही पोरं, त्यांनी खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर चांगल्या पोरांना सराव दिला आहे. भले आजच्या दिवसामध्ये टीममध्ये नसेल, परंतु त्याच्या निश्चितच जर का आपण पाहिलं ना तर सध्याच्या घडला प्रशांत भोईर आहेत, परंतु निश्चितच एखादा खेळाडू जेव्हा टीम मध्ये नसेली परंतु त्याची आठवण मात्र वेळेवर होते आणि निश्चितच त्यावेळेस आपण पाहतोय ना की मैदानाच्या आतमध्ये निश्चितच चांगली कामगिरी करते चाकण टीम. इथे मात्र बॅटची लिडिंग एज लागल्या आणि चेंडू मिड स्टंपवरती येऊन आदळत आहे, विकेटचं पतन. शिवाजी भोईरच्या पारीचा इथे अंत होतोय. बॅक टू दी डगआउट, विकेटचं पतन. तिसरा धक्का या ठिकाणी बसतोय टीम चाकण संघाला 19 अंकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती वसंत ठोंबरे. फलंदाजीचा कर्दनकाल. नेहमीच गेलेला सामना आपल्या बाजूने झुकवण्याची ताकद, क्षमता, नजाकत या गोलंदाजामध्ये नक्कीच आहे. कोण विसरेल या गोलंदाजाला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न टॉपेज केला अगदीच लॉंगॉनला. मोहन पारधी चेंडू खाली येतोय, शिंगल आले. शिंगलला मात्र टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 अंकावरती.
येणारे 10 चेंडू 21 धावींची अद्याप गरज आहे. म्हणजे चेंडू कमी धावा जास्त असं समीकरण आहे. पहिल्या षटकामध्ये 19 धावा कुठून काढल्या मोहन पारदेसारख्या गोलंदाजाला, 19 धावा कुठून काढल्या. जरी प्रशांत भोईर बाद झाला असेल, जरी शिवाजी भोईर बाद झाला असेल, सुशांत भोईर बाद झाला असेल, तरी देखील अद्याप मैदानच्या आतमध्ये निशांत भोईरवरती आणि अनंता या दोन खेळाडूंवरती चाकण टीमची बाजू आहे. ही जमेची बाजू अतिशय चांगला संघ आहे, एक मोठा संघ आहे. दोन्ही संघ ताकदवर आहेत, दोन्ही संघ टफ फाईट देत आहेत. कधी सामना इकडे कधी सामना तिकडे, असं सामना काउंट डाऊन सध्याची घडल्यात चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही साईडनं हा सामना दोन्ही टीमच्या अगदी हातामध्ये आहे, दोन्ही टीमच्या बाजूने आहे. परंतु मेहनत करावी लागेल सध्याच्या घडीला टीम कोंबलवाडी संघाला गोलंदाजी करत असताना. इथे मात्र स्लिपला खराब फिडिंग, गचाल क्षेत्ररक्षण, चुका केल्या जात आहेत. ह्या चुका कदाचित अंगलट येऊ शकतात टीम कोंबलवाडीच्या, कारण इथे निशांतला जास्त स्ट्राईक द्यायची नाही आहे कोंबलवाडी टीमला. हा विचार विनिमय करून जालं पसरवावं लागेल, जालं मात्र या ठिकाणी पसरावं लागेल. जर का तुम्हाला ह्या मॅचमध्ये कमबॅक करायचं आहे, पुनरागमन करायचं आहे. स्कोर कार्डवरती धावसंख्या 22, आता गरज असणार आहे विजयासाठी 19 धावींची. चेंडू शिल्लक आहेत 9 बॉल 19 धावींची गरज. वसंत ठोंबरे बॉलिंग ट्रॅकवरती पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे सिंगल आले. एकापेक्षा दुसरं काय मिळत नाही आहे. सिंगलनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 अंकावरती. 23. पंच काय नाही पडली बेल, पडलीच नाही ना बेल, वरतीच आहे दोन्ही बेल्स. नाही ना, बेल्सच नाही पडली अजिबात, नंतर पडले असेल. पंच बेल्स पडलीच नाहीये, नंतर जर हवेने पडले असेल तर तुम्ही हां अगदी त्या ठिकाणी आम्ही देखील चेक केलं आहे, जर नंतर हवेने पडले असेल तर. परंतु आपण नक्कीच या ठिकाणी कंटिन्यू चालू ठेवायचं आहे. एक धाव इथे ॲड झाले स्कोर कार्डवरती. धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत त्या मात्र 23 धावा. 23 धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. 8 चेंडू 18 धावींची गरज. येणारे 8 बॉल 18 धावींची इथूनही गरज असणार आहे. निश्चितच आम्ही देखील चेक केलं, असं वाटलं होतं की बेल्स पडल्यात की काय, परंतु बेल्स पडल्याच नव्हत्या. आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय 23 धावा स्कोर कार्डवरती, 18ची गरज. येणारे 8 बॉल 18 धावींची गरज आहे. गोलंदाज मात्र इथून तयार. वसंत ठोंबरे अगदीच गेलेला सामना आपल्या बाजूने झुकवण्याची ताकद क्षमता या गोलंदाजामध्ये तर नक्कीच आहे. अतिशय चांगला गोलंदाज वसंत ठोंबरे. इथे मात्र चांगला फटका खेळलाय जरूर, परंतु इथे मिळाले सिंगल धाव. एका धावेपेक्षा दुसरं काही मिळत नाही आहे आणि 1 अंकानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 अंकावरती. एकंदरीत 24 धावा स्कोअर कार्डवरती. फक्त आणि फक्त या षटकाचा विचार केला तर आत्तापर्यंत फक्त आले त्या 5 धावा. लेफ्ट हँड बॅटर अगदीच निशांत यावेळेस स्ट्राईक हँडला. निशांत भुईर ऑन स्ट्राईक, त्याला साथ देतोय अनंता. फिल्डिंगमध्ये बदलाव, खूप चांगली फिल्डिंग. गोलंदाजांचं या ठिकाणी मनोधैर्य वाढवण्याचं काम क्षेत्राच्या माध्यमातून केलं जातं आहे. आणि इथे मात्र कदाचित शेवटच्या चेंडूला सिंगल घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती, परंतु ते देखील झालं नाही. आता 6 बॉल आणि 18 धावींची गरज आहे. ओव्हर क्रमांक 2, 6 बॉल 17 धावींची गरज आहे. आता ओव्हर क्रमांक 2 देखील संपले. 24 धावा धावफलकावरती आहे.
अगदीच 6 बॉल आणि 17 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग ॲज स्पर्धेचा नियम आहे. टफ फाईट मॅच चालू आहे. नेक्स्ट बॉलर या ठिकाणी आपण पाहतोय भरत अक्षयवरती विश्वास दाखवलाय. अगदीच अक्षयवरती विश्वास दाखवलाय. गोलंदाज आपण पाहतोय इनॅट क्रमांक 3 वरती कोंबलवाडी टीमसाठी गोलंदाजसाठी सज्ज झाला. 6 मध्ये आता बनवायचे ते 17. प्रशांत भोईर वैयक्तिक खातं खोलू शकला नाही. शिवाजी भोईर स्वतःच बाद झाला. अगदीच एक षटका जरूर ठोकला होता सुशांतनं, परंतु त्याच्यानंतर मात्र संघ अडचणीमध्ये. आता 6 मध्ये बनवायचे 17. इथे चांगला फटका वाडिश लॉंग ऑफ रिजनमध्ये सिंगल फास्ट आल्या. फक्त स्ट्राईक या ठिकाणी स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल. आणि इथे मात्र काय घडलं मैदानच्या आतमध्ये. अगदीच या ठिकाणी खराब कामगिरी झाली. खराब रणनीती. आणि इथे मात्र आपण पाहिल्या 2 धावा आणि या 2 धावेच्या साहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 26 अंकावरती. 15 धावींची गरज. 5 चेंडू आणि 26 धावींची 5 चेंडू आणि 15 धावींची गरज. एकंदरीत 26 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. 5 मध्ये 15 म्हणजे प्रत्येक चेंडूला 3-3 धावींची गरज. ज्या संघाने 89 धावा हायस्कोर उभारला होता तो संघ सध्याच्या घडीला धावांसाठी मात्र झुंज देतोय संघ अडचणीमध्ये. आणि इथे मात्र जर का आपण पाहिलं तर निश्चितच या मॅचमध्ये आता 5 मध्ये 15 धावींची गरज. आणि इथे मात्र चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची इथून झाली सांगता. 4 बॉल 15 धावींची गरज. आता मात्र प्रेशर टीम चाकण संघावरती. त्या बॅटची लिडिंग एज लागले. इथे मात्र चेंडून हुलकावणी दिल्या. सिंगल फास्ट आले. डबलचा कोणताही प्रयत्न नाही आहे. परंतु इथे पंच काय चौकार आहे का? बाउंड्रीला पाय टच झालाय. अगदीच या ठिकाणी आपण चेक करायचंय. परंतु निश्चितच तिथून प्रेक्षक देखील सांगतायत की पाय लागलाय. परंतु बघू चेक करू. चौकार अगदीच चौकार आहे. निश्चितच चौकार आहे. धाव फलकावरती धावसंख्या. चला बाहेरून आवाज देऊ नये. पॅनलाइज केलं जाईल. आपण शांत बसा. लास्ट वॉर्निंग. 30 धावा स्कोर कार्डवरती. 3 चेंडू 11 धावींची गरज. चांगला फटका या ठिकाणी आलाय. सिंगल मात्र फक्त आणि फक्त इथून मिळाली सिंगल धाव. एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही. आता 2 चेंडू आणि 10 धावींची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. कुठेतरी घाई केली. ती विकेट खूप महत्त्वाची होती. सुशांतची ती विकेट. कदाचित सुशांत मैदानच्या आतमध्ये असता मॅचमध्ये मजा आली असती. चुरस निर्माण जरूर झाली असती. परंतु सुशांतनं गमावलेली ती आपली महत्त्वाची विकेट या ठिकाणी संघाला अडचणीमध्ये आणते. 2 बॉल 10 ची गरज. दोन चेंडू 10 धावींची गरज. आता फिल्डिंगमध्ये बदलाव केला जातोय. 2 चेंडू 10. चाकण टीम कोणत्याही क्षणी मॅचमध्ये कमबॅक करू शकते. ती ताकद आहे त्यांच्यामध्ये. अगदी त्यांचा 9 नंबरचा खेळाडू देखील षटकार ठोकतो. बरंचसं मैदान पाहिलंय. परंतु ती कामगिरी ते करेल का फलंदाज? ती ताकद एक टीममध्ये नक्कीच आहे. इथे बॅटमध्ये प्रॉपर चेंडू बसला नाही. पण तो आता इथून मात्र मॅचमध्ये कमबॅक केलाय टीम कोंबलवाडी संघानं. आता 1 चेंडू 10 धावींची गरज. चुका केल्या कुठं की जिथे विकेट्स आल्या. खऱ्या अर्थानं जर का आपण पाहिलं ना तर प्रशांत भोईर टिकला नाही. सुशांत भोईरनं चूक केली. शिवाजी भोईर चालला नाही. त्याच्यानंतर निशांत भोईर देखील चालला नाही. आणि ती जमेची बाजू या चाकण टीमची. आणि